वचन दे प्रकाश मार्गावर. सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. अंधकार छायेचा दिवस जवळ, प्रभू कृपेचा उपयोग करा. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. पडीक जमीन ही बहुत आहे, या पुढे दृष्टांताने. येशूची भेट त्यांना देण्यास जा पुढे तुम्ही प्रेमाने. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. बहुत देशांनी या जगात थांबविला वचनांचा प्रचार. तुम्हा समोर हे च्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग. यशायाचे पुस्तक 55 अध्याय वचने 6 ते 13. यशायाचे पुस्तक 55 अध्याय वचने 6 ते 13. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा. तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याचवर दया करील. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हेत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हेत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत. पहा, पाऊस व बर्फही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ व हिरवीगार केल्या वाचून, पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ती परत वर जात नाही. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्या वाचून मजकडे विपुल होऊन परत येणार नाही. तसे तुम्ही आनंदाने निघाल, शांतीने निर्वत जाल. पर्वत व टेकड्या तुम्हा पुढे जयघोष करतील. वनातील सर्व वृक्ष टाळ्या वाजवतील. काटेऱ्यांच्या जागी सरू उगवेल, रिंगणीच्या जागी मेंदी उगवेल. यावरून परमेश्वराचे नाव होईल. ते सर्व काळचे चिन्ह होईल, जे कधी नष्ट होणार नाही. देवबाप असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन यशायाचा ग्रंथ त्याचा 55 अध्याय 6 पासून तर 11 पर्यंतची वचने आपण पाहूया. येणाऱ्या मसीहाच्या दुःखाविषयी सांगितलेले आहे या अध्यायामध्ये, आणि 55 अध्यायामध्ये त्या तारणाचा लाभ घेण्यासाठी लोकांना प्रभू बोलवत आहे. देवाच्या लोकांनो, परमेश्वर आम्हाला ह्या ठिकाणी सांगत आहे की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा, आणि जोवर तो जवळ आहे तोवर त्याचा धावा करा. देवाच्या लोकांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे, देव सर्वांना पश्चातापाची संधी देत आहे, परंतु ती संधी कायमची नसते.
आज देव जवळ आहे म्हणून त्याला शोधणे आवश्यक आहे. उदाहरणासाठी एखादा विद्यार्थी परीक्षेचा आधी अभ्यास करण्यासाठी संधी असताना दुर्लक्ष करतो. परीक्षा सुरू झाल्यावर अभ्यासाची संधी संपते. त्याचप्रमाणे तारणाची संधी असताना देवाला शोधले पाहिजे. आज परमेश्वर आम्ही शोधलं तर मिळल, आम्ही देवाकडे गेलो तर तो मिळल. ही संधी आहे, आम्ही आमचं तारण साधून घेतलेलं पाहिजे. देव आम्हाला संधी देत आहे, देव आम्हाला बोलवत आहे. देवाच्या लोकांनो, आम्ही त्याचा हाकेला आम्ही प्रतिसाद द्यायला पाहिजे. यिर्मयाच्या पुस्तकामध्ये 29 अध्याय 13 वचनामध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही मला शोधाल आणि शोधाल व मी सापडेन देखील. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे, शोधलं तर आम्हाला परमेश्वर नक्की मिळणार आहे. शल्मोनाला डेव्हिड त्याचे वडील दाविदाने सांगितलं होतं की तू त्याचा बदली लागशील तर तो तुला प्राप्त होईल. देवाच्या लोकांनो, आज परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे. देव आम्हाला बोलवत आहे, संधी आमच्याकडे आहे, तर आम्ही संधी साधून घेतली पाहिजे. नाही तर संधी निघून गेली ना तर प्रियांनो, तुम्ही आणि मी आमच्या जीवनाचा अशा गती आमच्या होणार आहे. आज आम्ही म्हणतो उद्या बघू, आम्ही उद्यावर ढकलत आम्ही म्हणतो हा नंतर बघू, देवाला शोधू नंतर. पण मला तुम्हाला सांगू द्या, आजचा दिवस देवाने दिलाय म्हणजे आजचा दिवस त्या देवाला शोधण्याचा आहे. माझ्या प्रियांनो, आज आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं गौरव होण्यासाठी आम्हाला त्याला शोधणं फार गरजेचं आहे. म्हणून समोरच्या वचनामध्ये लिहिलं आहे, दुष्टाने आपला मार्ग सोडावा, अधर्मपणा त्यांनी सोडावा, त्याच्यावर विचार करावा आणि सोडून परमेश्वराच्या मार्गात त्यांनी लागावं. आज का परमेश्वराचं वचन सांगत आहे की देव आम्हाला त्या पश्चाताप करण्याची संधी देत आहे, देवाकडे येण्याची संधी परमेश्वर देत आहे. देव आम्हाला बोलवत आहे. आज देवाच्या लोकांनो, काय ही संधी साधून आम्ही आमचा वाईट मार्ग सोडून, अधर्माचा मार्ग सोडून काय आम्ही देवाच्या मार्गात जाणार आहोत का? त्याच्या मागे चालणार आहोत का? एकनिष्ठेने त्याला शोधणार आहोत का? देव बोलवत आहे तुम्हाला आणि मला, आम्ही आमच्या जीवनामध्ये करणार आहोत का? करणार आहोत तर नक्कीच परमेश्वर आम्हाला घेईल आणि निश्चितच आमचं तारण साधल्याशिवाय राहणार नाही. चला प्रार्थना करू. स्तुतीस पात्र भयाशोग्य जिवंत देवा, तुला स्तवितो, प्रार्थना करतो. देव बाप्पा, माझे भाऊ, माझ्या बहिणी आज माझा आवाज ऐकत आहे, त्या सर्वांसाठी मी प्रार्थना करतो येशूच्या नावात. प्रभू परमेश्वर बाप्पा, होऊ दे आजच हा दिवस आहे की आम्ही परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, हा आजच दिवस आहे आणि आम्ही तुला शोधावं माझा देव बाप्पा, जेणेकरून प्रभू परमेश्वर बाप्पा आम्हाला तू बोलवत आहे आणि पश्चातापाची संधी देत आहे की आमचं तारण व्हावं. आज प्रभू होऊ दे, आम्हा प्रत्येकाची भेट घे, आम्हा प्रत्येकाचा सहाय्यक हो परमेश्वरा. आणि प्रभू देव बाप्पा, आजच जो आजचा दिवस तू आम्हाला दाखवला आहे ते संधी साधून आम्ही आमचं कार्य करण्यास सहाय्य कर. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. प्रेमाच्या आत्म्याने संपूर्ण भारत देशामध्ये व्हावा येशूचा प्रचार. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.